नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा साथी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक। मी मनोज जरांगेंना 15 दिवसांनी उत्तर दिलं, तरीही लगेच आरोप केले जातात। छगन भुजबळांमुळे अशांतता वाढत आहे। मी मनोज जरांगेंना 15 दिवसांनी उत्तर देतो, कारण सौ सोनार की एक लोहार की अशांतता कोण निर्माण करत आहे त्याचा विचार सगळ्यांनी करायला हवा, असं इंदापूर मधून छगन भुजबळ म्हणाले। एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जे उत्तर दिलं ते वाचून दाखवत बीडमध्ये पोलिसांना मारहाण झाली हे देखील छगन भुजबळांनी वाचून दाखवलं। हे सत्य वेळीच समोर आलं असतं तर मनोज जरांगे पाटील यांना सहानुभूती मिळालीच नसती असंही ते म्हणाले। राहत्याला पिंपरीत 2 दलित कुटुंब आहेत, त्यांनी कुणीतरी घोरपडे म्हणून आहेत, त्यांना मतदान केलं नाही म्हणून त्यांचं घर उद्ध्वस्त केलं। 500 लोक चाल करून आले होते, यामध्ये कालपर्यंत कुणालाही अटक झाली नव्हती। मगाशी डॉक्टर यादव म्हणून भेटले, त्यांच्या रुग्णालयाची तोडफोड झाली। हे काय चाललंय? राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही, ते सांभाळण्याची जबाबदारी कुणाची, असे प्रश्नही भुजबळ यांनी उपस्थित केले। बीडमध्ये महिला पोलिसांवरही हल्ला झाला, कुणीही बोलायला तयार नाही। बीडमध्ये घरं जाळली गेली। शुक्रवारी विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिलं। त्यांनी उत्तरात काय म्हटलं आहे? तरीही मी उत्तर दिल्यानंतर सांगितलं जात अशांतता पसरत आहे। मी काय तलवारीची भाषा केली आहे का? ती भाषा त्याने केली। 24 तारखेनंतर तुला दाखवतो, तुझा हिशोब करतो हे कोण बोललं? आमचा विरोध मराठ्यांना नाही, आमचा विरोध झुंडशाहीला आहे। दादागिरी केली तर दादागिरीनेच उत्तर देऊ, त्यानंतर आमच्यावर जबाबदारी टाकू नका, असंही छगन भुजबळ म्हणाले। मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, मात्र आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, एवढीच मागणी आम्ही करतो आहोत। त्यात काय चुकीचं आहे, असाही प्रश्न छगन भुजबळ यांनी केला आहे। मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंबासागर कारखाना वाघाळा येथील सभेची तयारी पूर्ण झाली। सभेसाठी 10 फूट उंचीचे भव्य व्यासपीठ, 10 LED स्क्रीन, 1.5 लाखांहून अधिक लोकांची बैठक व्यवस्था, गाड्या पार्किंगसाठी वेगवेगळी 8 ठिकाणं आणि मोठे ड्रोन अशी व्यवस्था पूर्ण झाली। मराठा आरक्षण प्रणेते मनोज जरांगे यांच्या आंबासागर कारखाना वाघाळा येथील सभेची जंगी तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी दिली आहे। मराठा आरक्षण प्रणेते मनोज जरांगे पाटील हे आपल्या 4थ्या टप्प्यात महाराष्ट्राचा दौरा करत आहेत। या दौऱ्याला 1 डिसेंबर पासून सुरुवात करण्यात आली आहे। सोमवारी 12 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा येथील आंबासागर कारखाना परिसरात भव्य सभा होतीये। ही सभा यशस्वी होण्यासाठी सकल मराठा समाज बांधव व कार्यकर्ते शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। परळी अंबाजोगाई तालुक्यातील सर्व गावात आणि वाड्या वस्त्यांवर पत्रकं वाटली गेली आहेत। याशिवाय जागोजागी बॅनर लावले, दुचाकी 4 चाकी वाहनांना स्टिकर लावलेले आहेत। गावागावात रिक्षातून सभेची माहिती देण्यात येते। मराठा समाजातील तरुणांनी सोशल मीडिया सारख्या समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात या सभेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे। जरांगे पाटील यांची ही जिल्ह्यातील पहिलीच सभा असल्यानं ती विक्रमी सभा होईल असा संयोजकांचा विश्वास आहे। मनोज जरांगे यांच्या सभेसाठी गावागावातून आर्थिक मदतीचा ओघ सुरूच आहे। राजकारण हे भ्रष्टाचाराचे अड्डा बनलेले आहे, याकरिता कायदे कडक करणं आवश्यक आहे। तसेच शिक्षण प्रणाली ही पूर्वीप्रमाणे गुरुकुल पद्धतीने व्हावी, म्हणजे संस्कार व संस्कृती टिकून राहील, असं प्रतिपादन दिल्लीतील सुप्रसिद्ध वकील तथा जनहित याचिकाकर्ते अश्विन कुमार उपाध्याय यांनी परळी येथे जनसंवाद कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले। परळी येथील वैद्यनाथ औद्योगिक सभागृहात भारतीय राजनीती व प्रशासन यात आमूलाग्र बदल होणं आवश्यक आहे या विषयावर अश्विनी कुमार उपाध्याय यांचे व्याख्यानाचं आयोजन डॉक्टर हरिश्चंद्रजी वंगेदादा यांनी केलं होतं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजीराव भैया धर्माधिकारी होते, तर या कार्यक्रमाचं उद्घाटन भास्कर मामा साठे हे होते। कार्यक्रमाचं संचलन आत्मलिंग शेटे यांनी केलं, तर या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर देघ मुंडे, डॉक्टर नयना शिरसाट, ऍडव्होकेट वैजनाथ नागरगोजे, ऍडव्होकेट राजेश्वर देशमुखे होते। आपले विचार व्यक्त करत असताना अश्विनी कुमार म्हणाले की भारताची संस्कृती फार महान आहे, ती मजबूत करणं, टिकवून ठेवणं गरजेचं आहे। प्रत्येक माणूस हा भाजीपाला घेताना 4 ठिकाणी जाऊन विचार करून घेतो, परंतु आमदार, खासदार, मंत्री यांना निवडून देण्यासाठी मात्र फक्त जात पाहतो, त्यांची कारकीर्द पाहत नाही। असं व्हायला नाही पाहिजे।
सध्या भ्रष्टाचार सर्वत्र पसरलेला आहे, परंतु तो रोखला जात नाही. कोर्टात त्यांना निर्दोष सोडलं जातं. परदेशातल्या सारख्या कडक दंड पाहिजे असं ते म्हणाले. मराठा समाज बांधवांच्या भावनेचा आदर करून गेल्या महिन्यात स्थगित केलेला नोकरी महोत्सव सीझन 2 येत्या 16 व 17 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आलाय. येत्या 16 तारखेला पूर्णा येथील सुमन मंगल कार्यालय व 27 तारखेला गंगाखेड येथील संत जनाबाई महाविद्यालय या ठिकाणी नियोजित केल्याची माहिती युवा उद्योजक व मुख्य आयोजक सुनील रत्नाकर गुट्टे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. चला बेरोजगारीवर मात करूया ही संकल्पना घेऊन गेल्या वर्षी घेतलेल्या नोकरी मेळाव्यास आपण भरघोस प्रतिसाद दिला आणि त्यातून अनेकांना रोजगार मिळाला. ही फार समाधानाची गोष्ट आहे. त्याच समाधानातून बेरोजगारांच्या हातांना रोजगार उपलब्ध करून द्यावा या हेतून आपण मागील महिन्यात नोकरी महोत्सव सीझन 2 घेण्याचं निश्चित केलं गेलं होतं. त्यामध्ये जवळपास 8,000 बेरोजगार युवक युवतींनी नाव नोंदणी केली, परंतु काही कारणास्तव तो मेळावा स्थगित करण्यात आला होता. मात्र आता नव्या जोमानं पुन्हा आयोजन केलं असून जास्तीत जास्त युवकांना रोजगार देण्याचा आमचा प्रयत्न आहे असंही निवेदनात म्हटलं आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या शहरातील जवळपास 100 कंपन्या सहभागी होत आहेत. यापूर्वी ज्यांनी नाव नोंदणी केली त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे दिलेल्या तारखेस आपल्या सोयीचे असेल त्या ठिकाणी आपण स्वतः उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन मुख्य आयोजक सुनील रत्नाकर गुट्टे. चैतन्य गोशाला ट्रस्ट आयोजित रामकथेनं श्रोते मंत्रमुग्ध होत आहेत. ब्रह्मचैतन्य गोंदलवेलकर समाज यांच्या महाराज यांच्या आशीर्वादानं 12 ज्योतिर्लिंगापैकी 5वं ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथाच्या नगरीत मानस रामनिवास श्रीराम कथेचं भव्य आयोजन केलं गेलं. सत्कर्म करताना अडथळे येतात, पण रामराया सगळं तारतो. त्याच्या कृपेनं सत्कर्म होतं असा भगवंताचा महिमा रामकथा निरूपणकार परमपूज्य रवींद्र पाठक यांनी कथेच्या अष्टम दिनी विशद केला. ब्रह्मचैतन्याची कृपा होतेच असे ते यावेळी म्हणाले. भक्ताच्या मनात भगवंताबद्दल भाव असल्याचं तो दर्शन देतोच असं सांगत परमपूज्य रवींद्र पाठक यांनी प्रभू श्रीरामानं शबरी वर केलेल्या कृपेवर दृष्टिक्षेप टाकला. शबरी दररोज भगवंताची वाट पाहायची. प्रभूंचं दर्शन होईपर्यंत तिने आपली भक्ती सोडली नाही. म्हणूनच शबरीला तिच्या भक्तीचं फळ मिळालं. हाच भक्ताच्या भगवंताप्रती असलेला भाव व त्याने केलेल्या नामस्मरणाची शक्ती आहे असं महाराज म्हणाले. रामकथेत जे ऐकलं ते अंगीकारल्यास मानवाचं कल्याण होतं. सत्कर्म करताना अनेक अडथळे येतात, पण रामराया सगळं तारून नेतो असं कथा निरूपण शनिवारच्या कथेत महाराज श्रींनी केलं. रविवारी 10 रोजी रामकथेचा विश्राम दिवस असून सकाळी 9:30 ते 12:30 या वेळेत कथा होणार आहे. दरम्यान उत्पत्ती स्मार्त एकादशी निमित्तानं भजनात श्रोते झाले दंग झाल्याचं पाहावयास मिळालं. हरिमुखे म्हणा विठ्ठला विठ्ठला जय हरी विठ्ठल, पांडुरंग पांडुरंग यासह रामनामानं कथा मंडपात जणू काही साक्षात पंढरीच अवतरल्याचा अनुभव श्रोत्यांनी घेतला. 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी ही कथा होत असून चैतन्य गोशाळा ट्रस्ट मार्फत परळी येथील श्री 5वी रामकथा आहे. संगीतमय कथा रामकथा श्रवणासाठी परळी परिसरातील भाविकांसह श्री ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज शिष्य परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होतोय. लोकनेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा 73वा वाढदिवस गुरुवारी 7 रोजी नवगण राजुरी सर्कल मधील गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजुरी नवगण, साक्षाळ पिंपरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साक्षाळ पिंपरी, कामखेडा विद्यालय कामखेडा, सौकेएसके काकू अन्नतंत्र व कृषी महाविद्यालय मसोबा फाटा येथे रक्तदान शिबिर घेऊन विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. अविष्य चिंतन सोहळ्या निमित्त संपूर्ण जिल्ह्यामध्ये रक्तदान शिबिर व गरजू वृद्धांना काठीचा आधार देऊन लोकनेते जयदत्त क्षीरसागर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. बीड तालुक्यातील साक्षाळ पिंपरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि साक्षाळ पिंपरी ग्रामपंचायतीच्या वतीनं सामाजिक उपक्रमाने लोकनेत्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यामध्ये साक्षाळ पिंपरी विद्यालयामध्ये रक्तदान श्रेष्ठदान म्हणून ब्रीद वाक्य समोर ठेवत रक्तदात्यांनी रक्तदान करत लोकनेते जयदत्त क्षीरसागर यांचा वाढदिवस साजरा केला. गावातील व परिसरातील गरजू वृद्धांना काठीचा आधार देत काठी वाटप करण्यात आली. यावेळी उपस्थित श्री क्षेत्र संस्थान नारायणगडचे मठाधिपती महंत गुरुवर्य शिवाजी महाराज
यांच्या विशेष उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य प्रशांत पवळ हे होते। यावेळी गडाचे महंत शिवाजी महाराजांनी आशीर्वाद देत म्हटलं की लोकनेते जयदत्त क्षीरसागर यांचे कार्य आणि समाजासाठी दिलेलं योगदान मोलाचं आहे। त्यांना येणाऱ्या काळामध्ये भरघोस असं आयुष्य मिळावं असं देखील त्यांनी यावेळी आशीर्वाद दिले। अंजुमन इशात ए तालीम या संस्थेद्वारा संचालक मिलिया मुलांची शाळेत कार्यरत असलेल्या व सध्या निलंबित असलेल्या आमिर रफत काझी व इतर महिला शिक्षकांच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणात काल 8 डिसेंबर शुक्रवार रोजी शहरातील जामा मस्जिद येथे शुक्रवारच्या नमाज नंतर मुस्लिम समाजाची बैठक घेऊन अश्लील व्हिडिओ प्रकरणात शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीनं बीड शहर पोलीस ठाणे येथे कायदेशीर तक्रार देण्यात आली आहे। गेल्या 2-3 महिन्यांपासून मिलिया अश्लील व्हिडिओ प्रकरणात मुस्लिम समाजामध्ये संताप पसरवला असून या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात असून संस्था चालकानं प्रकरणात अद्यापही गुन्हा दाखल केला का नाही या सर्व बाबींवर चर्चा करून योग्य ती कायदेशीर पावलं उचलण्यासाठी शहरातील जामा मस्जिद येथे मुस्लिम समाजाची बैठक संपन्न झाली। या बैठकीत शहरातील अनेक प्रसिद्ध नागरिकांनी अश्लील व्हिडिओ प्रकरणाचा निषेध करत आपले विचार व्यक्त केले। यामध्ये मुफ्ती मोहिउद्दीन खान यांनी नागरिकांशी शांतताप्रिय संभाषण करून त्यांचा रोष आवरला। अश्लील व्हिडिओ प्रकरणात आमिर काझी व्हिडिओतील दुष्कर्म करणाऱ्या इतर अश्लील महिला शिक्षकांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी करत नागरिकांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं। तसेच या बैठकीत माजी सभापती खुर्शीद आलम, माजी नगरसेवक डॉक्टर इद्रिस हाशी, माजी सभापती शकील खान बिल्डर, नगरसेवक इत्यादी उपस्थित होते। समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे व ते प्रश्न सरकार दरबारी मांडण्याचं सर्वात मोठं कार्य हे वर्तमानपत्राच्या माध्यमातून स्थानिक पत्रकार करत असतात। अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याचं व सर्वसामान्यांना न्याय देण्याचं प्रभावी माध्यम म्हणून पत्रकारांकडे पाहिलं जातं। तेव्हा समस्त पत्रकारांनी संघटित राहून सामाजिक बांधिलकी जोपासून संघटनात्मक पद्धतीनं पत्रकारिता करता यावी या मुख्य उद्देशानं आज दुपारी 12:30 वाजता नूतन लहाणे कार्यालय येथे पत्रकार संघाची विशेष सभा घेण्यात आली। या सभेत कामठी पत्रकार संघाची वार्षिक कार्यकारिणी सर्वानुमते घोषित करण्यात आली, ज्यामध्ये पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक लोकमतचे पत्रकार डॉक्टर जे.एन. शेख तर सचिवपदी दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार पुंडलिक लहाणे, कोषाध्यक्ष कैलास कावरे, उपाध्यक्ष दिगंबर देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली। या वार्षिक कार्यकारिणी जाहीर करण्यात आली व मार्गदर्शक पदी पत्रकार अनिल देशमुख, सदस्य पदी जावेद पठाण, राजेसाहेब सांगलीकर, संजय देशमुख, अब्दुल्ला शेख आदी उपस्थित होते। नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष यांचा सदस्य यांनी सर्वात सत्कार करून शुभेच्छा दिल्या। आता येथेच थांबू, उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी मराठवाडासाठी PCN न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। धन्यवाद।